हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट आज की नारी या सेगमेंटच्या अंतर्गत आपण एक खूप छान मुलाखत घेणार आहोत. एका जिद्दी महिलेला भेटणार आहोत, कारण महिलांनी जर ठरवलं तर त्या बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलू शकतात. आणि असंच एक उदाहरण म्हणजेच आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेले आहेत पूर्वाश्रमीच्या दीपा फडके आणि आजच्या रीमा अडारकर. अर्थात तुम्ही सोशल मीडियावरती ऊर्जा नावाने बरेच गिफ्ट्स पाहिलेले असतील. ऊर्जा गिफ्ट्स नावाने बरेच प्रोडक्ट्स तुमच्या इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना आलेले असतील. तर अर्थात ऊर्जा गिफ्ट्सच्या सर्वेसर्वा आणि आज आपल्या सगळ्या महिलांना जो एक खूप मोठा प्रश्न पडतो की एखादा सण समारंभ आहे तर काय गिफ्ट द्यायचं, तर या सगळ्यांवरचं उत्तर म्हणजेच ऊर्जा गिफ्ट. तर ऊर्जा गिफ्टच्या सर्वेसर्वा रीमा अडारकर मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू सो मच. रीमा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी बदलापूर येथे 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी होम सायन्स आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. यानंतर कला शाखेतून MA ची पदवी सुद्धा घेतली. सुरुवातीला 2-3 इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. लग्नानंतर माहेरी बदलापूरला मोठ्या बहिणीने सुरू केलेल्या श्री कला निर्मित या टेलरिंग, फॅशन डिझायनिंग आणि बॅग मेकिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं. त्यानंतर बऱ्याच घटना अशा घडल्या आणि त्यानंतर कालांतराने मला असं वाटतं ऊर्जाची निर्मिती कशी झाली हे मी त्यांच्याकडून ऐकून घेण्यासाठी जास्त उत्सुक आहे. पण ऊर्जाविषयी मी सांगेन तर खण, पैठणी, कॉटन सिल्क, अजरक अशा पारंपरिक कपड्यांपासून शोल्डर बॅग्स, टोट बॅग्स, स्लिंग्स, क्लचेस, वॉलेट, ऑर्गनायझर्स, पाउचेस, ट्रॅव्हल बॅग्स, लॅपटॉप बॅग्स अशा विविध प्रकारच्या बॅग्स ज्या आहेत, हे जे आहे हे ऊर्जाच्या माध्यमातून असे वेगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते तुम्ही बघू शकता. मुळात मला असं वाटतंय की प्लास्टिकचा कुठेही वापर न करता मुळात जो आपला पारंपरिक कपडा आहे किंवा आपले जे पारंपरिक जे वेगळे वेगळे प्रकार जे आपल्याला पाहायला मिळतात त्या कपड्यांचा वापर करून भरपूर प्रोडक्ट्स त्यांनी बनवलेले आहेत. आणि मुळात प्रोडक्ट्स तर त्याविषयी तर आपण जाणून घेऊयाच, पण इतकी व्हरायटी, इतके ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याविषयी पण जाणून घेऊयात. या व्यतिरिक्त त्या स्वतःचा बचत गट सुद्धा चालवत आहेत. एक महिला म्हणून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्या करतायत. तर मी खरं तर त्यांना मला मुळात असं झालं की त्यांचं नावही ऊर्जाच आहे की काय. सो आय एम लाईक की यार नावातच सगळं काही आहे ऊर्जा, म्हणजे ते नाव ऐकल्यानंतर असा कंटाळा येणारच नाही. म्हणजे ऊर्जा म्हटलं की कसं कामाला सुरुवात झालीच पाहिजे. तर मॅडम माझा पहिला प्रश्न हाच आहे की ऊर्जा जी आहे ती कशी सुरू झालं आणि ऊर्जा हे नाव का? आधी मी हा जो व्यवसाय करत होते तो मी आधी रीमा आर्ट्स आणि क्राफ्ट्स ह्या नावाने करत होते. त्याच्याही आधी श्री कला निर्मिती केंद्र म्हणून बदलापूरला आमची संस्था होती, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग. तर हे सगळं करता करता 2018 साली मी म्हटलं की ह्या व्यवसायाला आपण जरा मोठं स्वरूप द्यायला हवं. त्यासाठी मी म्हटलं की सुरुवातीला जे पेपरवर्क करायला लागतं म्हणजे उद्यम आधार आहे किंवा GST नंबर घेणं आलं किंवा करंट अकाउंट ओपन करणं आलं, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सुरुवात केली. आणि त्याच्यासाठी आम्हाला एक चांगलं नाव हवं होतं. तर आम्ही भरपूर असं नाव शोधत होतो. माझ्या मुलाची मी ह्याच्यामध्ये मदत घेतली की काय नाव असावं. तर बरीच नावं आम्ही शोधली, गुगलवरनं शोधली आणि बरीच नावांवर आम्ही डिस्कशन पण केलं. मग त्यावेळेला ऊर्जा हे नाव आम्हाला एकदम क्लिक झालं. तर ऊर्जा गिफ्ट्स हे नाव ठेवण्यामागे असं हे आहे की आपल्याला समजा कोणी एखादी गिफ्ट दिली तर आपल्यामध्ये ताबडतोब आपल्याला आनंद होतो किंवा एक वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण होते. तर म्हणून हे ऊर्जा गिफ्ट्स हे नाव आम्हाला क्लिक झालं. क्या बात आहे, खरंच खूप छान थॉट आहे यामागे. आणि मुळात मला काहीतरी मी मगाशी म्हणाले सुरुवात करतानाच की ऊर्जा नाव घेतल्यानंतरच कंटाळा आलाच नाही पाहिजे. कुठेतरी ते फ्रेश मूड आणि फ्रेश वाईबनेस ते काम सुरू केलं पाहिजे. किंवा मला ऊर्जा गिफ्ट्स मध्ये जायचंय, मला ऊर्जा गिफ्ट्स कडून त्यांच्याकडून गिफ्ट्स घ्यायचे आहेत किंवा काही. तर मुळात त्या नावातच तो एक उत्साह दडलेला आहे आणि खरंच हे कमालीचं नाव आहे. माझ्या आयुष्याला थोडी कलाटणी आली की जेणेकरून हा माझा जो छंद आहे तो छंद न ठेवता मला तो रोजगार म्हणून स्वीकारावा लागला. मग त्यावेळेला सुरुवातीचे काही वर्ष मी जॉब स्वीकारला आणि जॉब करून मला काही करता येईल का म्हणजे शिकवणं आणि त्याच्यामधनं उत्पन्न मिळणं अशा दृष्टीने मी लक्ष द्यायला सुरुवात केली. तर 8 वर्ष मी जवळजवळ जॉब केला. पण ते करता करता मी बॅग्सच्या छोट्या छोट्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला स्वतः मी बॅग शिवायचे, पण त्यानंतर मी माझ्या आजूबाजूच्या वस्तीतल्या महिलांना मी जोडत गेले
आणि त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं मी बॅग्स बनवायला लागले. बॅग्स बरोबर मग मी वेगवेगळ्या प्रकारची खणाची तोरणं, पैठणीची तोरणं अशी आम्ही भरपूर रिसर्च डेव्हलपमेंट केलं. गुगलवरनं आम्ही भरपूर प्रकारच्या डिझाईन शोधल्या, त्या आम्ही तशा कॉपी करायचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यात आपलं काहीतरी इनोव्हेशन टाकून आपलं काहीतरी छाप सोडून आम्ही त्याच्यामध्ये आमचं वैशिष्ट्य निर्माण केलं ऊर्जाचं. त्याच्यात भरपूर आम्ही रिसर्च आणि डेव्हलपमेंट करून आम्ही वेगवेगळ्या प्रकारची तोरणं, खणाची, पैठणीची तोरणं, चौरंगाची आसन, पैठणीचे कंदील असं बनवलेलं आहे. माझा बेस मुळात फॅशन डिझायनिंग आणि होम सायन्स असल्यामुळे, तसंच मी क्राफ्ट आर्ट्स आणि क्राफ्ट टीचर ट्रेनिंगचं पूर्ण प्रशिक्षण घेतल्यामुळे माझा ह्याच्याचकडे कल होता की नवीन काहीतरी जे बघेन ते मी बनवेन, असा माझा कल होता. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऊर्जा सुरू केलं किंवा रीमा क्राफ्ट्सचं जे आहे ते रूपांतर नंतर ऊर्जामध्ये झालं, अर्थात कुठलाही बिझनेस सुरुवातीला सुरू करताना बऱ्याच डिफिकल्टीज येतात, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. जेव्हा तुम्ही हा बिझनेसमध्ये उतरलात आणि एक महिला उद्योजिका म्हणून ही सुरुवात करताना कशी होती ही सुरुवात? काही गोष्टी कठीण गोष्टींना, कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेल, तर त्यातून तुम्ही कसं सावरलात आणि कसं ऊर्जाला पुढे घेऊन गेलात? हो, सुरुवातीला म्हणजे एकतर तुम्हाला कापड खरेदी करायला लागतं, भांडवल लागतं, पैसा लागतो, परत तुम्ही तयार झालेला माल किंवा कच्चा माल हे ठेवण्यासाठी जागा लागते. तर सुरुवातीला मी घरूनच हा सगळा व्यवसाय करत होते, त्यामुळे घरातून माझ्या सासूबाईंचा किंवा माझ्या नणदेचा पाठिंबा मला होताच. सतत त्यांनी मला मदत केलेली आहे, आर्थिक स्वरूपात पण आणि शारीरिक स्वरूपात पण. तर त्यांची मदत ही मला नेहमीच मिळालेली आहे. आणि चढ उतार, धक्के खात, अडथळ्यांमधनं मी शिकत आधी ज्या चुका केल्या त्या परत करायच्या नाहीत असं स्वतःला बजावत मी काम करत गेले. तर आता त्या इतक्या वर्षाच्या मेहनतीला आता मला फळ येत आहे. नक्कीच. मला असं वाटतंय, अर्थात त्या पाण्यात पडल्यानंतर जसं पोहायला येतं तसं तुम्ही हा सुरू केलात आणि कुठेही हार न मानता तुम्ही सतत चालत राहिलात आणि काहीतरी क्रिएटिव्ह करत राहिलात. मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. म्हणजे आज तुमच्याकडे खूप प्रोडक्ट्स आहेत आणि व्हरायटी भरपूर आहे. सुरुवातीला कशा बॅग्स बनवल्या होत्या किंवा सुरुवातीला जेव्हा तुमचा पहिला ग्राहक तुमच्याकडे आला त्याने ते तुमच्याकडून खरेदी केलं आणि त्यांचा जो प्रतिसाद तुम्हाला मिळाला, तो सुरुवातीचा ते दिवस कसे होते? सुरुवातीला मी हळदी कुंकवाला जे आपण वाण म्हणून वाटतो, तर तशा छोट्या म्हणजे अगदी 50 रुपयाला किंवा 20 रुपयाला, 25 रुपयाला अशा मी पर्स शिवून दिला. म्हणजे कोणाला 2 डझन शिवून दिल्या, कोणाला 1 डझन हव्या होत्या, कोणाला काही 50 हव्या होत्या. तर अशा छोट्या मी ऑर्डर सुरुवातीला घ्यायचे की बाबा आमच्या घरी कोणी गेस्ट येणार आहेत किंवा हळदी कुंकू आहे, तर त्याच्या रिटर्न गिफ्टिंगसाठी तू आम्हाला खणामध्ये बॅग्स बनवून दे, किंवा छोटी तोरणं आहेत किंवा काही टेबल मॅट, टेबल रनर्स आहेत. तर हे सगळं सुरुवातीला मी करून द्यायचे. आणि मग त्याच्यानंतर माझं पहिल्यापासून हेच एक हे होतं की मी बल्कमध्ये प्रोडक्शन करीन आणि जेणेकरून मी शॉप्स आणि बुटिक्सना सप्लाय करीन, किंवा माझ्यासारख्या ज्या महिला आहेत की ज्यांना काहीतरी स्वतःचं सुरू करायचंय पण त्यांच्याकडे काही साधन नाहीये किंवा त्यांना काही माहिती नाहीये की मी हे कसं करू, तर त्यांना मी हे सगळं सामान रिसेलिंगला देईन, असं माझं पहिल्यापासूनच विजन होतं की मी बल्कमध्येच प्रोडक्शन मला करायचंय, जे करायचंय ते. मग त्यासाठी मी माझ्या आसपास जे टेलरिंग क्लास होते मी तिथे जाऊन भेटले. तिकडे ज्या महिला ज्या शिकत होत्या तर त्यांच्याशी मी बोलले. क्लासमध्ये मी जाऊन तिथे लेक्चर्स दिली की जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी तुम्हाला ते ट्रेनिंग देईन. सुरुवातीला तुम्हाला काय मिळतंय ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष नाही दिलं आणि तुम्ही जर मला थोडं प्रोडक्शन काढून दिलं सुरुवातीला, तर हळूहळू तुम्हाला उत्पन्न सुरू होईल, असं मी त्यांच्याशी बोलले. त्या मला जोडल्या गेल्या आणि सुरुवातीपासून आमचा भर हा होता की आम्ही फिनिशिंग चांगलं देऊ. कारण काय, जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा लोक बघतात, दुकानामध्ये जातो तेव्हा बघतात की फिनिशिंग कसं आहे. इथून शिलाई समजा निघालेली असेल किंवा तिरकी असेल तरी ती वस्तू घेतली जात नाही, ती खाली ठेवली जाते. त्यासाठी मी महिलांना सुरुवातीपासून सांगत आले की भले तुम्ही हळू काम करा, पण जे कराल ते एकदम फाईन फिनिशिंग असलं पाहिजे. परत उसवायला लावल्या मी गोष्टी त्यांना आणि सुरुवातीपासूनच त्यांना मी फिनिशिंग त्यांचं कसं चांगलं येईल ह्याच्यावर आम्ही भर दिला. म्हणजे दुकानात जसं मिळतं तसं फिनिशिंग आपल्याला बनवायचं हे त्यांच्या मी मनामध्ये पक्क टाकून दिलं. त्यामुळे आत्ताच्या घडीला आमचे जे प्रॉडक्ट्स तुम्ही बघाल तर भरपूर बुटिक्सना जातात, शॉप्सना जातात आणि माझ्यासोबत आत्ता जवळजवळ 100+ लोक ऑनलाईन रिसेलिंगमध्ये जोडलेले आहेत की ज्यांच्या ऑर्डर्स आम्ही त्यांना रिसेलिंग, म्हणजे त्यांना एखादी ऑर्डर आली तर ती ते आमच्याकडे पाठवतात आणि ती ऑर्डर आम्ही आमच्याकडनं डिस्पॅच करतो त्यांच्या नावाने. म्हणजे फॉर्ममध्ये त्यांचं नाव आणि नंबर असतं
आमचं नाव त्याच्यात कुठेच येत नाही, ते त्यांचेच क्लायंट असतात, त्यामुळे ते त्यांच्या क्लायंटला जातात. म्हणजे आता सिंगापूरमध्ये बसून काही बायका आहेत त्या भारतामध्ये ऑनलाईन रिसेलिंग करत आहेत. हा म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हा खूप छान, ही कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे की ज्या महिला आहेत ज्यांना असं वाटतं की मी आता काही करू शकणार नाहीये किंवा माझ्याकडे सोर्स ऑफ इन्कम नाहीये, तर अशा सगळ्या महिलांसाठी इट्स द बेस्ट प्लॅटफॉर्म की हा तुम्ही सुद्धा पुढे येऊ शकता, तुम्ही सुद्धा हे करू शकता. आणि ऑफकोर्स आपल्या महिलांमध्ये ते कुठेतरी ते स्किल्स आहेत. आपण सपोज फॉर एक्झाम्पल आता जे व्हिडिओ पाहतात त्यांना कळेल की आज मी ही बॅग्स मॅम कडून घेतली आहे आणि या बॅगला काय म्हणतात बाय द वे? पैठणीचा क्लच. पैठणीचा क्लच आहे. मी पैठणीचा क्लच घेतला आणि मी छान एका इव्हेंटला घेऊन गेले, तिथे 4 मैत्रिणी मला भेटल्या, अगं खूप सुंदर आहे, अगं हो मी असं प्रोडक्ट घेतलं. तर ही माउथ टू माउथ जी पब्लिसिटी आहे ना, ही होणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ही ताकद स्त्रियांकडे जास्त असते आणि रीमा मॅमनी हीच ताकद खरी ओळखली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आज 100 पेक्षा जास्त महिला त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत किंवा त्या घरात बसून ह्या सगळ्या गोष्टी. आणि केवळ हाऊसवाईफच नाही तर शिक्षिका आहेत माझ्या बरोबर, बँकेत काम करणाऱ्या बायका आहेत, बायकाच नाही तर पुरुषही ऑनलाईन रिसेलिंग करतात. क्या बात आहे. या व्यतिरिक्त मला अजून बरेच प्रश्न आहेत. म्हणजे खरं तर चांगलं प्रोडक्ट, त्याची गुणवत्ता चांगली असणं आणि मुळात दर सुद्धा ठरवलेले आहेत. मी आता आल्यावरतीच तुम्हाला बिहाइंड द कॅमेरा काही गोष्टी विचारल्या, तर हा ती वस्तू पाहिल्यानंतर ते कुठेतरी फील होतं की हा हे वर्थ इट आहे. तर मुळात त्या सगळ्या गोष्टी ठरवताना त्या कशा ठरवल्या गेल्या, काय सांगाल? आम्ही कापड कुठून मागवतो, म्हणजे आता माझं कापड आहे हे वेगवेगळ्या प्रांतातनं येतं. म्हणजे खणाचं कापड हे गुलेडगुड गावातनं येतं, म्हणजे कर्नाटक बॉर्डरवरनं. आंध्रावरनं इकतचं कापड येतं. जयपूर ब्लॉक प्रिंट हे जयपूरवरनं येतं. आणि पैठणीचं कापड आम्ही येवल्यावरनं मागवतो. तसंच सुरतवरनं पण काही कापड येतं आपल्याकडे, मुंबईतनं कापड येतं. तर कुठून कापड येतं, त्या कापडाचा भाव किंवा त्या कापडाला ट्रान्सपोर्टसाठी लागणारा खर्च, त्याच्यानंतर त्याच्या मेकिंगसाठी लागणारा खर्च, इतर रॉ मटेरियल आणि जी बाई किंवा जो कारागीर आमचा शिवतोय त्याचा पगार म्हणा किंवा त्याची ती मजुरी म्हणा, हा सगळ्याचं आम्ही कॅल्क्युलेशन करतो. आणि परत तो किती दिवस आमच्याकडे तो राहणार आहे त्याचं पण आम्ही थोडंसं त्याच्यात कॅल्क्युलेशन असतं आणि त्याच्यावर आम्ही साधारण 25% ते 40% प्रॉफिट मार्जिन लावून आम्ही तो पीस विकतो. आणि त्याच्यात सुद्धा आम्ही रिसेलर्सना आतमधल्या बाजूला प्रॉफिट मार्जिन देतो. म्हणजे मी एक समजा आता MRP ठरवलेला आहे एखाद्या वस्तूचा की बाबा ही 800 रुपयाला वस्तू आहे, तर ती मी आग्रह धरते रिसेलर्सना की ही वस्तू तुम्ही 800लाच विका. त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला 10% ते 20% प्रॉफिट मार्जिन देईन. आणि त्यातून तुम्ही जर बल्कमध्ये उचललत काही माल, म्हणजे 100 पीस एकदम उचलले, तर त्याच्यावर प्रॉफिट मार्जिन हा वेगळा असतो. क्या बात आहे. म्हणजे अर्थात की मी हे सुरू करते तर त्यातून मला डेफिनेटली काहीतरी मिळणारच आहे फॉर शुअर. या व्यतिरिक्त मॅडमचे जे सगळे क्रिएटिव्ह हे सगळे प्रोडक्ट्स आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत, कारण त्यांनी खूप बारकाईने प्रत्येक गोष्टींवरती काम केलेलं आहे. या पुढच्या नंतर म्हणजे ब्रेक नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मॅडमनी बनवलेलं, म्हणजे अर्थात ऊर्जाचे काही प्रोडक्ट्स त्या इथे घेऊन आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. तर ते प्रोडक्ट कोणते आहेत, सणासमारंभांना ते प्रोडक्ट्स आपण कसे वापरू शकतो, गिफ्टिंग म्हणून आपण ते प्रोडक्ट कसे वापरू शकतो, तर याविषयी जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वर सुरू असलेली ही सुंदर मुलाखत ऐकण्यासाठी स्टे ट्यून, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल. छोट्या विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण आज घेणाऱ्या या विशेष मुलाखतीमध्ये रीमा आडारकर यांच्याशी छान दिलाखुला संवाद आणि गप्पा साधत आहोत, गप्पा मारत आहोत आणि या गप्पा खूप रंगल्या आहेत. खरं तर ऊर्जा गिफ्ट्स नावाने त्यांचा ब्रँड जो आहे तो त्यांनी सुरू केला आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की केवळ एकटीने सुरू केलेला हा प्रवास, अर्थात फॅमिलीची कुठेतरी साथ सोबत नेहमी होतीच आणि ती आहेच, पण आज तब्बल त्या एकट्याने जरी सुरू केलेला असला तरी आज त्या 20 महिलांना सोबत घेऊन आहेत आणि त्या 20 महिलांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर मला असं वाटतं हे खूप मोठं इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेलं आहे. आपण ब्रेकपूर्वी म्हणालो होतो की या आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्या सगळ्या प्रोडक्ट्स, त्यांचे सगळे प्रोडक्ट्स तर काय आहेत, कसे आहेत. तर जे लोक इंटरव्ह्यू हा रेडिओला ऐकतात त्यांनाही थोडीशी कल्पना येईलच. काही मी वस्तूंची नावं घेऊन वस्तू सांगणार आहे आणि युट्यूबवरती पाहणाऱ्यांना तर हे क्लिअर कट कळेलही आणि काय
सॅम्पल आहेत. खरं तर त्यांचं शॉपमध्ये बरेच वस्तू आहेत, बरेच प्रॉडक्ट आहेत. एका प्रॉडक्टच्या 8-8, 9-9 व्हरायटी आहेत. तर पण काही त्यांनी प्रोडक्ट्स इथे आणले ज्याविषयी आपण जाणून घेऊयात. मला सगळ्यात पहिल्यांदा अर्थात माझं लक्ष गेलं ते म्हणजे ह्या खूप सुंदर अशा डायरीकडे. म्हणजे डायरीला सुद्धा इतकं सुंदर ऑथेंटिक असं आणि थोडंसं एस्थेटिक मध्ये त्यांनी छान कलर हे केलेलं आहे, कव्हर बनवलेलं आहे आणि हे खूप दिसायला सुंदर दिसतंय. तर मला असं वाटतं की हा तर एकच रंग म्हणजे एकच कलर मला आता दिसतो आणि एकच डायरी माझ्याकडे आहे. बट हे खूप सुंदर आहे. आणि सध्या वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि वटपौर्णिमेला आपल्याला बऱ्याच जणांना म्हणजे हल्ली आपण सगळेजण फार शूट वगैरे करण्याच्या भानगडीत पडत असतो आणि मग शूट करताना केवळ मी ते फक्त ताटच घेऊ का, तर त्यावरती रुमाल सुद्धा असायला हवा. तर त्यासाठी हे मला असं वाटतं बेस्ट ऑप्शन आहे. या व्यतिरिक्त मला खूप जास्त गोष्ट आवडली ते म्हणजे आपलं जे चौरंग असतं तर चौरंगाचं आसन सुद्धा इतकं सुंदर आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला चौरंग सुद्धा काही डिझाईनचे असतात, पण त्या चौरंगावरती जर तुम्ही अशा प्रकारची आसनं ठेवत असाल आणि अशी म्हणजे ह्याला तर त्यांनी खूप सुंदर काय केलं माहितीये का, ही आंब्याची पानं जी आहेत ते खणाच्या कपड्याची आंब्याची पानं लावलेली आहेत आणि हा चौरंग ज्याच्यावरती स्वस्तिक सुद्धा आहे. तर हे असे क्रिएटिव्ह चौरंगाचे आसन जे आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे आहेत. हे एक आसन मी तुम्हाला इथे दाखवलंय. या व्यतिरिक्त सगळ्यात सुंदर म्हणजे आपल्याला असं वाटतं की जरी आपण खूप आपलं हेक्टिक शेड्यूल असलं तरी आपलं असं असतं की माझं घर मला हे खूप छान ठेवायचं आहे, खूप छान ते दिसलं पाहिजे. आणि मग अर्थात घरात शिरतानाच घराची चौकट असते तिच्याकडे लक्ष जातं आणि मग त्यावेळेला लक्ष गेल्यानंतर आपण जर हे इतकं सुंदर चौकटीचं जर तोरण आपण लावलेलं असेल तर ते किती सुंदर दिसेल, ज्यावरती जे आहेत लक्ष्मीची पावलं आहेत, गणपती आहे, शुभलाभ आहे, म्हणजे जे शुभ चिन्ह आपण म्हणूया ते आहेत. आणि खणामध्ये बनवलेलं आहे, खणाच्या कपड्यामध्ये हे बनवलेलं आहे जे खूप अट्रॅक्टिव्ह आहे. कलर खूप ब्राईट आहेत आणि जे तुमचं लक्ष जे आहे ते पटकन खेचून घेत आहेत असं हे रंग सगळे त्यांनी वापरलेले आहेत. मुळात मला सांगायला हेच छान वाटतंय की कलर कॉम्बिनेशन वरती काम करता यायला हवं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आपण मुंबईमध्ये राहतो, बऱ्याच धावपळीच्या ठिकाणी राहतो आणि गावाला काही असेल आणि आंब्याची पानं लागणार असेल तर आपण सहज जाऊन आंब्याचा ढाळा घेऊन येतो. पण मुंबईला ते सहसा अवेलेबल होत नाही आणि मुळात काही सण समारंभ असेल तर त्यावेळेला ते फक्त क्वचित कुठेतरी मिळतात. तर त्यामुळे जर घराला एक चांगला लुक द्यायचा असेल की झेंडूचं फूल आणि आंब्याच्या पानांचं तोरण, तर ते तोरण छान त्यांनी बनवलेलं आहे. आणि मुळात आता मी वळणार आहे आपल्या सगळ्या महिलांचा फेवरेट पार्ट आणि तो आहे पर्स, टोट बॅग्स आणि हँडबॅग्स वगैरे असतात त्या. तर सगळ्यात मेन म्हणजे आपल्या सगळ्यांना सध्या मोबाईल हँडल करायला खूप कष्टाचं जातं. म्हणजे आपण बाहेर जातो, ट्रॅव्हल करत असतो तर तो मोबाईल सतत हातात कुठे ठेवणार, म्हणून त्याच्यासाठी मोबाईल पाउचेस सुद्धा आहेत. बरं त्यामध्ये आता त्यांनी खूप छान ट्रेडिशनल टच त्याला दिलेला आहे. तर तो ट्रेडिशनल टच कसा, तर हा तर पाऊच आहे हा पैठणीचा आहे, पैठणीचा कपडा वापरून बनवलेला आहे. पण मराठमोळा लुक त्याला कसा दिलाय, तर ही खूप सुंदर अशी पारंपरिक पद्धतीची नथ त्यांनी तिथे लावली आहे आणि जी दिसायला खूप सुंदर दिसते. म्हणजे तुम्ही जरी ट्रेडिशनल किंवा पैठणी नेसली असेल, साड्या तुम्ही नेसलेल्या असतील आणि साडीवरती जर तुम्हाला मोबाईलसाठी हा पाऊच तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता. त्यात अजून एक चांगली गोष्ट जी मला आवडली की पाठीमागे सुद्धा त्यांनी चैन दिलेली आहे. सो ह्या खूप छान गोष्टी आहेत, खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात आपल्याला माझ्या बाबतीत तरी हे होतं की मी जेव्हा गॉगल डेली वेअरसाठी कधी यूज करते बाहेर जाताना, तर तो गॉगल एकीकडे असतो, मी एकीकडे असते. तर अशा वेळेला जर गॉगलसाठी अशा सुंदर केस जर अवेलेबल असतील तर हे खरंच कमालीच आहे. आणि हे खूप छान केस आहेत, त्याच्यामध्ये अगदी कम्फर्टेबल आणि ज्याच्यामध्ये छान गॉगल राहू शकतो. पण अगदी सिम्पल बघायला आपल्याला कंटाळा येतो म्हणून त्यांनी हे सुंदर कव्हर कॉम्बिनेशन त्याचं केलेलं आहे. त्यानंतर बॅगेमध्ये आपण सुट्टे पैसे घेतो आणि असे सहज टाकून देतो. मग त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून मला असं वाटतं हे कॉईनच्या ज्या हे आहे त्याला कॉईन पाऊच आपण म्हणू शकतो. हा कॉईन पाऊच बनवला, हा एक रंग केवळ इथे दिसतोय मरून रंगामध्ये, पण तोही खूप सुंदर आहे. ट्रॅव्हल करताना माझे मेकअप प्रोडक्ट्स असू देत किंवा अगदी छोट्या गोष्टी आहेत किंवा आपले डेली प्रोडक्ट्स असतील काही, तर ते ठेवण्यासाठी आपण बागेत इकडे तिकडे असता फेकून देतो. तर त्याच्यासाठी हा ट्रॅव्हल पाऊच हा खूप जास्त त्याचं स्पेशियस आहे. म्हणजे जर तुम्ही ओपन केलं तर ह्याच्यामध्ये बरीच स्पेस आहे, त्यामुळे तुमचे मेकअप प्रोडक्ट्स किंवा तुमच्या ट्रॅव्हलमध्ये काही क्रीम्स असतील किंवा काही असतील तर ते अगदी इझिली यामध्ये राहू शकतात. बरं यावरती
कलर कॉम्बिनेशन जो कपडा त्यांनी यूज केलेला आहे तो कपडा खूप सुंदर आहे आणि मुळात ते कलर पण खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आणि सगळ्या ट्रेंडिंग म्हणजे 14 ते 15 कलर मध्ये अवेलेबल आहे. क्या बात आहे. 14 ते 15 कलर तुम्ही एका याच्यामध्ये बनवलात आणि सगळ्यात मला जास्त आवडलेले मगाशी आपण याविषयी बोललो की क्लच बॅग्स ज्या आहेत त्या ज्याच्यामध्ये हे जे मोती त्यांनी वापरलेत ना, ओ माय गॉड, माझी नजरच हटत नाहीये त्याच्यावरून. हँडल सो हँडल हे मला हेच आवडतंय मॅम तुमच्याबद्दल की एकतर पैठणीचं ते आहेच, त्याचा कपडा सुंदर आहे, फिनिशिंग खूप सुंदर आहे, पैठणीचं तुम्ही पॅचवर्क केलेलं आहे, पण मुळात हे असे मोती वापरलेत म्हणजे पटकन अट्रॅक्ट होत आहेत. आणि डेफिनेटली जर अशी बॅग घेऊन तुम्ही जर कुठल्या छान पार्टीमध्ये किंवा इव्हेंटमध्ये लग्नामध्ये गेलात तर 100% तुम्हाला विचारणार की कुठून घेतलीस. सो याही गोष्टी आहेत. बॅग्समध्ये खूप ऑप्शन आहेत. साईड बॅग्समध्ये पैठणीच्या बॅग ज्या अतिशय कम्फर्टेबल, लाईट वेट, कारण हल्ली आपण बॅग्स ज्या बाहेरच्या यूज करतो प्लास्टिक असतात, पटकन चैनी तुटतात किंवा कम्फर्टेबली राहत नाही. आणि मला मुळात सगळ्याच प्रोडक्ट विषयी मी सांगेन की आपल्या महिलांना स्पेस हवा असतो सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि मग जर माझ्याकडे असे प्रोडक्ट्स असेल ज्याच्यामध्ये मी आता फॉर एक्झाम्पल हीच एखादी जर ही साईड बॅग आहे तरी ही मी घेऊन गेली तर माझा मोबाईल, 2 बेसिक गोष्टी, माझ्या चाव्या, अशा बऱ्याच गोष्टी राहू शकतात यामध्ये. सगळं सामान व्यवस्थित बसतं आणि मुळात काय आहे ना, दिसायला पण असं उगाच ओबड किंवा असं दिसत नाही. इतकं सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि मुळात पैठणीच्या आहेत या सगळ्या बॅग्स. सो हेही खूप सुंदर आहे. आणि त्या व्यतिरिक्त हल्ली आपण पाहतोय सोशल मीडियावरती एक थोडासा एस्थेटिक लुकचा सध्या ट्रेंड आहे. तर एस्थेटिक लुकमध्ये तुमच्या भर पाडायला या अशा मोठ्या साईड बॅग सुद्धा अवेलेबल आहेत ज्या खूप स्पेशियस आहेत, ज्या दिसायला खूप सुंदर लुक देत आहेत. हल्ली आपण कॉटन साडीज वेअर करतो, ऑफिसला सुद्धा काही बऱ्याच वेळेला इव्हेंट्स असतात, तर त्यावेळेला सुद्धा आपण ऑफिसमध्ये जरी गेलो तरी कॉटन साडीज मोस्टली यूज केल्या जातात. तर त्यावरती हे आउटफिट पॅचवर्क आहे किंवा तुम्ही अगदी ट्रेडिशनल कुर्तीज वगैरे वेअर करत असाल तरी त्याच्यावरती सुद्धा हे पॅचवर्क असलेल्या ह्या ज्या बॅग्स आहेत ज्या खूप स्पेशियस आहेत. मी पुन्हा तेच सांगेन की मॅमच्या कामाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी स्त्रियांची खरी गरज ओळखलेली आहे की स्पेस भरपूर आहे. म्हणजे मी तर मला असं वाटतं माझा टिफिन, लॅपटॉप, माझ्या ऑफिसचं जे काही मला सामान लागणार आहे ते सामान सगळं याच्यामध्ये अगदी कम्फर्टेबली बसू शकतं. बरं, आता ही तर ऑफिसची झाली, पण या व्यतिरिक्त मला नॉर्मली रेग्युलर कुठे बाहेर जायचंय, असंच काही नॉर्मल थोडंसं आपण बाहेर जातोय किंवा काय, तर त्यासाठी सुद्धा अगदी पाण्याची बॉटल म्हणा किंवा छोट्या तुमच्या बेसिक गोष्टी म्हणा, या सगळ्या अगदी कम्फर्टेबली या बॅगेमध्ये बसू शकतात. तर हे केवळ मी थोड्याच प्रोडक्ट विषयी बोलले जे इथे त्या घेऊन आल्या होत्या. आणि सगळ्या ट्रेंडिंगमध्ये जर ऊर्जा गिफ्टच्या पेजवरती जाऊन तुम्ही पाहिलं तर त्यांची ट्रेंडिंग गोष्ट जी सध्या दिवाळीला पण खूप जास्त चालली होती, त्याची मागणी खूप जास्त होती, आणि ती गोष्ट होती हा त्यांनी बनवलेला सगळ्यात सुंदर कंदील. म्हणजे फोल्डेबल कंदील आहे आणि त्याच्यासाठी काही कष्टच नाही घ्यायचे तुम्हाला. आणि मुळात हा कंदील सांभाळणं खूप सोपं आहे. म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, जर हा व्हिडिओ पाहिलात तर हा सांभाळायला असा सोपा आहे. आणि प्लस तो लावायचा कसा हे आता आपल्याला मॅडम दाखवतात की त्याच्यामध्ये आपण अगदी छोटासा त्याला स्टिक आहे मुळात, आणि त्याच्यामध्ये आपण एखादा छान छोटासा दिवा सोडून सुद्धा आपण त्याला असं छान लावू शकतो. इझी टू यूज, म्हणजे आपल्याला लावायचं असेल तर इझी आहे अगदी लावायला. आणि मुळात लुक सुद्धा जो आहे त्या ट्रेडिशनल वाईब्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहेत. तर हा कंदील सुद्धा आहे. बरं, हे प्रोडक्ट्स त्याची कॉस्ट किंवा त्याविषयीची अजून माहिती तुम्हाला ऊर्जा गिफ्टच्या त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती मॅडमकडून तुम्हाला मिळेलच. आणि सगळ्यात जास्त आवडलेली क्रिएटिव्ह गोष्ट म्हणजे मेडिसिन. सध्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मेडिसिन्स आहेत. आणि मग मेडिसिन्समध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपल्या काही सिनियर पर्सन आहेत ज्यांना सकाळी कोणत्या गोळ्या घ्यायच्या, दुपारी कोणत्या घ्यायच्या, रात्री कोणत्या गोळ्या घ्यायच्यात हे आपल्या लक्षात राहत नाही. तर त्यासाठी एक खूप छान सोल्युशन आणलंय. त्यांनी मेडिसिन पाऊच क्रिएट केलाय, जो सुद्धा त्यांनी हा अजरकचा फॅब्रिक आहे, हे अजरकचं फॅब्रिक वापरून हा त्यांनी पाऊच बनवलेला आहे, ज्यामध्ये ऑप्शन लिहिलेत की माझ्या मॉर्निंगच्या गोळ्या कोणत्या आहेत, माझ्या आफ्टरनूनच्या गोळ्या कोणत्या आहेत, इव्हिनिंगला काय घ्यायचंय, नाईटला कोणत्या गोळ्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सिनियर पर्सन असतील तर त्यांना फक्त सांगितलं की इथली गोळी तुला सकाळी घ्यायची आहे, इथली गोळी तुला दुपारी घ्यायची आहे, ही गोळी तुला रात्री घ्यायची आहे, तरी तुमचं काम इझी होणार आहे. सो ह्या खूप क्रिएटिव्ह गोष्टी आहेत. बरं, ह्याला स्पेस जास्त लागत नाही, हा फोल्ड होतो आणि फोल्ड झाल्यामुळे तो असा अगदी बॅगेतही छान इझिली राहू शकतो. तर असे सगळे हे प्रोडक्ट आहेत. मॅम, मी भरपूर बोलले प्रोडक्ट विषयी. हे सगळे प्रोडक्ट कसे सुचत गेले तुम्हाला, कसं तुम्ही बनवत गेलात?
मला मुळात ना क्रिएटिव्ह काहीतरी करायची आवड आहे सुरुवातीपासून. जे मी नवीन नवीन बघते ते मी लगेच कॅच करते आणि तसं बनवायचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये माझी क्रिएटिव्हिटी टाकते. माझ्याकडे 2 सेगमेंटमध्ये काम चालतं. एक म्हणजे माझा महिला बचत गट आहे. त्याच्या अंडर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची तोरणं बनवतो. जवळजवळ 8 ते 10 वेगवेगळ्या प्रकारची तोरणं आहेत आमच्याकडे. पैठणीचं तोरण आहे, ते एक तिथे आहे पैठणीचं. पैठणीच्या तोरणामध्ये पण आमच्याकडे 6-7 प्रकार आहेत. हे एक सुंदर पैठणीचं तोरण आहे. त्याच्यानंतर खणाची तोरणं आहेत. आंबापान म्हणजे खणाच्या तोरणामध्ये पण आमच्याकडे 8 ते 10 वेगवेगळे प्रकार आहेत. चौरंग आसन आहे, टेबल मॅट, टेबल रनर आहेत किंवा समई आसन, कमळ आसन आहे. शिवाय आता आम्ही सीझनल प्रोडक्टमध्ये आम्ही गणपतीचे बॅकड्रॉप बनवतो. ते खणाचे आणि पैठणीचे असतात. तर पैठणीचे बॅकड्रॉप्स आहेत, खणाचे बॅकड्रॉप्स आहेत. गणपतीसाठीचं सगळं डेकोरेशन आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये बॅकड्रॉप आहे, चौरंग आसन आहे, लोड आहेत, उपरण आहे गणपतीसाठी, फेटा आहे गणपतीचा. तर हे सगळं गणपतीचं डेकोरेशन आमच्या इथल्या ऊर्जा महिला बचत गटाच्या बायका बनवतात. त्याचबरोबर आम्ही सीझनलमध्ये कंदील बनवतो पैठणीचे. नंतर गुढीसाठी गुढी वस्त्र आहेत, टेबल गुढी आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा हळदी कुंकू आहे तर त्याच्या संक्रांतीच्या वाणासाठी आमच्याकडे भरपूर छोटे छोटे आयटम असतात. अगदी 20 रुपयापासून सुरू होतात. ते त्या सेगमेंटमध्ये काम चालतं. आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे ना 7-8 वर्षापासून ना कुशल कारागीर जोडलेले आहेत मी, जे माझ्याकडे म्हणजे सॅलरीवर आहेत. तर त्यांच्याकडनं म्हणजे ते मोठमोठ्या बॅग्स म्हणजे ट्रॅव्हल बॅग झाल्या किंवा कॉम्बो सेट झाले, 4 पीस कॉम्बो सेट आहेत, 5 पीस कॉम्बो सेट आहेत किंवा क्लचेस आहेत. क्लचेसमध्ये पण बरेच प्रकार आहेत आमच्याकडे. स्लिंग बॅगमध्ये जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या 25 स्लिंग बॅग्स आहेत आमच्याकडे. टोट बॅग्स आहेत, शोल्डर बॅग्स आहेत, पॅचवर्क केलेल्या बॅग्स आहेत. तर हे सगळं आमच्याकडे कारागीर आहेत, ते सगळं बनवतात. तर ह्या 2 सेगमेंटमध्ये काम चालतं, एक महिला बचत गट आणि आमचे कारागीर. तर जे गोष्ट आम्ही मार्केटमध्ये सध्या डिमांड आहे किंवा जी मागणी आहे किंवा कधी कधी क्लायंटच आमच्याकडे येतं की ही अशी बॅग मला हवी आहे किंवा अशा ह्या सेम पॅटर्नमध्ये मला 50 बॅग हव्या, तर कस्टमाइज पण आम्ही करून देतो. किंवा काही कंपन्या आहेत आमच्याकडे की ज्यांचा लोगो प्रिंट करून आम्ही ज्यूटच्या बॅगा पण त्यांना बनवून देतो. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर खूप छान वाटतंय मॅडमच्या या ब्रँडविषयी अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या. आणि मुळात आता मला महिला बचत गटाविषयी त्यांनी कसं सुरू केलं, महिलांना कसा रोजगार उपलब्ध करून देतात याविषयी जाणून घ्यायचं आहे. श्रोत्याहो, ही मुलाखत जी आहे ही अशी सुरू राहणाऱ्या वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर तुम्हालाही काहीतरी खरेदी करावं असं वाटत असेल तर मॅडमचं शॉप कुठे आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत रीमा आडारकर मॅडम सोबत. रीमा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी ऊर्जा गिफ्ट्स नावाचा ब्रँड जो आहे तो सुरू केला आणि आज ऊर्जा गिफ्ट्स जे आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठे पोहोचलेले आहेत कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या माध्यमातून. अगदी आपल्याला जेव्हा खूप मोठा प्रश्न पडतो, आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे, काय बांधायचं, कारण भांडी आणि चमच्याचा जो काही ट्रेंड होता तो आता गेलेला आहे. आणि कुठेतरी असं छान क्रिएटिव्ह आणि युजफुल गिफ्ट जर तुम्हाला द्यायचे असतील तर त्यासाठीचे गिफ्ट्स प्रकार सीझनल वाईज जर आपण गेलो तर मॅडमनी ब्रेकपूर्वी सांगितलं दिवाळी असताना दिवाळीचे कंदील, गणपती बाप्पा आता अवघ्या काही दिवसांवरती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर घरामध्ये गणेशोत्सव ज्या वेळेला असतो त्यावेळेला आता सध्या जर ट्रेडिशनल वेने जायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या काही आकर्षक डिझाईन्स असतील किंवा डेकोरेशनच्या काही वस्तू असतील तर त्या सगळ्या गोष्टी मुळात आत्ता त्यांनी सांगितलं की 200+ प्रोडक्ट त्यांच्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही मी तर मला असं वाटतं मी इथे या वस्तू बघूनच मला झालं की बापरे किती सुंदर आहे आणि किती काय काय. तर आपण प्रोडक्ट विषयी जाणून घेतलं. मॅम, तुम्ही आत्तापर्यंतच्या मुलाखतीमध्ये बऱ्याचदा उल्लेख केला की महिलांना तुम्ही गोळा केलाय, महिलांसोबत तुम्ही काम करताय. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की बचत गट आपण सुरू करावात आणि आता त्या बचत गटाच्या महिलांना तुम्ही कशा प्रकारे रोजगार मिळवून दिलाय? ओके. 2018 मध्ये मी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला मी बऱ्याच महिलांना म्हणजे त्यांना टेलरिंग क्लासमध्ये जाऊन भेटले आणि त्यांना माझ्यासोबत काम करायची संधी दिली. आणि त्याच्यानंतर कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी बसून काम करायचो. त्यावेळेला आम्ही भरपूर प्रकारचे मास्क बनवले, स्कार्फ बनवले आणि म्हणजे आम्ही लोगो प्रिंट करून पण काही कॉर्पोरेट कंपन्यांना मास्क वगैरे बनवून दिले. तर हे सगळं करता करता
माझ्या असं लक्षात आलं की अशा काही योजना आहेत शासनाच्या की ज्या बायकांना म्हणजे त्यांना फ्री टेलरिंग मशीन किंवा असं काही काही येतं. तर ह्याची मी चौकशी करायला म्हणून मी आमच्या मुलुंड टी वॉर्डला गेले. तर तिथे आमच्या सानिया देसाई मॅडम त्यांच्याशी मी बोलले, त्यांना भेटले. तर त्यांनी मला ऊर्जा महिला बचत म्हणजे बचत गटाची त्यांनी मला माहिती दिली की जर तू 10 महिला जोडल्यास तर आपण असा बचत गट स्थापन करू शकतो की जेणेकरून काही जर सरकारी योजना असतील किंवा कर्ज योजना असतील तर त्या तुमच्या काम करणाऱ्या महिलांना मिळू शकतात. तर मी म्हटलं की ठीक आहे, म्हणून मग मी माझ्या इथल्या महिलांशी बोलले आणि महिलांबरोबर तर काम मी करतच होते आधीपासून म्हणजे. तर मग मी 10 महिलांना तयार केलं. महिला माझ्याकडे आता जास्त जरी असल्या तरी मी त्यावेळेला माझ्याकडे 8-10 महिला होत्या. त्यांना मी तयार करून पेपरवर्क सगळं पूर्ण करून मी मुलुंड टी वॉर्डमध्ये माझा ऊर्जा महिला बचत गट ह्या नावाने बचत गट स्थापन केला. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला भरपूर योजनांचं म्हणजे काही महिलांना घरी मशीन मिळाल्या, शिलाईच्या मशीन मिळाल्या किंवा मला बचत गटामार्फत काही एक्झिबिशन्स मिळाले जे गव्हर्नमेंटचे एक्झिबिशन्स असतात. उदाहरणार्थ कालाघोडा एक्झिबिशन आहे किंवा महालक्ष्मी सरस एक्झिबिशन आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला 3 ते 4 दिवस भाग घ्यायला मिळतो. त्यामुळे काय झालं की माझी ओळख लोकांबरोबर झाली, प्लॅटफॉर्म मिळत गेला मला, सेल वाढला म्हटल्याबरोबर माझ्या इथल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हाताचं काम वाढलं, परिणामी त्यांचा रोजगार वाढला. तर असं करत करत म्हणजे ज्या महिलांबरोबर मी आधी काम करतच होते तर त्यांना अधिक लाभ कसा मिळावा यासाठी म्हणून आम्ही ह्या बचत गटाची ही स्थापना केली. क्या बात आहे, खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे हे. खरं तर मला या गप्पा संपूच नाही असं वाटतंय, पण गप्पा संपताना मला इतकंच विचारायचं आहे की जेव्हा ऊर्जा गिफ्ट सुरू झालं तेव्हा तुम्ही घरातून व्यवसाय सुरू केला. तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट मिळाला, तुमचा मुलगा असू तर तुमची सासू, तुमचे नणंद यांचा सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. ऊर्जाचं एक शॉप आहे स्वतःचं, ते कुठे आहे आणि त्याविषयी आम्हाला म्हणजे सगळ्या श्रोत्यांना सांगा. जेव्हा लॉकडाऊन संपला, पहिला लॉकडाऊन संपला, दुसरा लॉकडाऊन संपला, त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की घरातली जागा आम्हाला कमी पडते रॉ मटेरियल ठेवायला किंवा रेडी स्टॉक ठेवायला. मग त्यावेळेला आम्ही दुकान घेण्याचा म्हटलं विचार करूया. पण आम्ही असा विचार करत होतो की परत लॉकडाऊन झाला आणि परत समजा दुकान बंद ठेवायला लागलं तर त्यावेळेला आम्ही एक फ्लॅटच भाड्याने घेतला की जेणेकरून आम्ही पूर्ण तिथे आमचं सामान शिफ्ट करू. बचत गटाचं काम तिकडनं चालेल, त्या फ्लॅटवरनं चालेल. रेडी स्टॉक म्हणा किंवा जे रॉ मटेरियल आहे ते सगळं तिथे राहील आणि ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायचं बॅग्स मेकिंगचं किंवा तोरणाचं ह्याचं तर ते ट्रेनिंगचं काम आम्हाला तिथून करता येईल असं म्हणून आम्ही एक फ्लॅट सुरुवातीला घेतला रेंटवर आणि तिथे आम्ही जवळजवळ 2-2.5 वर्ष काम केलं त्या फ्लॅटवरनं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही प्रोडक्ट पोहोचली गेली पाहिजे. तर मग त्याच्यासाठी दुकान हाच एक पर्याय आम्हाला योग्य वाटला. मग ज्या दुकानामध्ये आम्ही आमचे प्रोडक्ट सेलला देत होतो तर त्याच दुकानवाल्यांनी आम्हाला म्हणाला की तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही परत घेता का, मी माझं दुकान इथनं बंद करतोय. तर आम्ही असा विचार केला की अरे तू बंद करतोयस तर मग ते परत दुसऱ्या कोणी घेतलंय का, तर नाही असं लक्षात आल्यावर आम्ही विचार केला की आम्हीच ते दुकान रेंटवर घेऊ. असं म्हणून आम्ही त्या म्हणजे ती एक उडी आमच्यासाठी मोठी उडी होती की म्हणजे भीती होती की दुकानात कोणी येईल की नाही किंवा काय. तर त्याच्यामध्ये पण आम्ही भरपूर सुरुवातीपासून आम्हाला अडचणी येत गेल्या की क्लायंटपर्यंत पोहोचायचं कसं की आमचं इथे दुकान आहे, तुम्ही इथे या आणि इथे व्हिजिट करा. असं आम्हाला ह्याच्यातनं आम्ही शिकत गेलो आणि हळूहळू आता आमच्या दुकानामध्ये चांगले फुटफॉल आहे, रोज गिराईकं असतात, ऑनलाईन पण आम्हाला बऱ्याच ऑर्डर्स असतात. तर मग अशा पद्धतीने 2023 पासून आम्ही हे शॉप सुरू केलं. क्या बात आहे. आणि हे शॉप आपलं ठाण्यामध्ये? हे शॉप आमचं विष्णुनगर नौपाड्यामध्ये ठाण्यामध्ये आहे. क्या बरं, तर डेफिनेटली आता तुम्हाला ॲड्रेस कळलाय. सो जस्ट गो अँड व्हिजिट. आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा हे पेज अवेलेबल आहे ऊर्जा गिफ्ट्स नावाने. मॅम तुम्ही आज इथे आलात, खूप छान वाटलं. या व्यतिरिक्त आता पुढच्या काही वर्षांमध्ये ऊर्जा गिफ्ट्सला आणि स्वतःला तुम्ही कुठे पाहताय? ओके, मला ठाण्यामध्ये माझं एक मोठं दुकान हवं आहे की जेणेकरून आमचे प्रोडक्ट आहेत ते मला जास्तीत जास्त शोकेस करता येतील. त्याचबरोबर माझ्या ज्या महिला आहेत त्यांना ॲक्च्युली वर्षभर काम आहे त्यांच्या हाताला, पण ते अधिकाधिक काम त्यांना मिळावं किंवा अधिकाधिक महिला ह्या माझ्यासोबत जोडल्या जाव्यात. आता 20 महिलांबरोबर मी काम करते, तर माझं असं टार्गेट आहे की मी जास्तीत जास्त महिलांना माझ्यासोबत जोडेन, 100 महिला माझ्यासोबत येतील किंवा त्यांच्या हाताला मी रोजगार पुरवेन, इतकं मला काम मिळावं अशी माझी इच्छा आहे.
100%. कारण मुळात यामध्ये कुठे मी किंवा माझं असं काही नाहीये. माझ्या महिला, माझे कारागीर, माझ्या त्यामुळे हे जे एक आपलेपण तुम्ही जपलंय, मला असं वाटतंय इकडे सगळं काही आलं. आणि डेफिनेटली तुमची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी. आणि त्या मोठ्या दुकानामध्ये सुद्धा आम्ही तर आता त्या जे आहे तिथेही येणार आहोत, पण असंच अजून एक मोठं दुकान तुमचं ठाण्यामध्ये, एक काय असं बऱ्याच शहरांमध्ये व्हावं, अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि मुळात आपली परंपरा, आपलं ट्रेडिशन, आपलं कल्चर तुम्ही या वस्तूंच्या माध्यमातून जपताय. हो. तर खरंच त्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ आणि खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत आज की नारी या सेगमेंटच्या अंडर आपण ऊर्जा गिफ्टच्या फाउंडर रीमा आडारकर मॅडम यांच्यासोबत ही मुलाखत झाली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, ह्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या, नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा 9167993399. याच नोटवरती मी आरजे कोमल रीमा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.